नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, येडशी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. येडशी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, धाराशिव. लक्षात ठेवा, धाराशिव जिल्ह्यामध्ये येडशी हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न पहा, संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा 10 डिसेंबर डॅश डॅश रोजी घोषित केला. कधी घोषित केला? पर्याय पहा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1948. संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 रोजी घोषित केला. पुढचा प्रश्न पहा, खरोसा लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? खरोसा लेण्या. पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लातूर. खरोसा लेण्या लातूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर अभयारण्य. योग्य उत्तर आहे सांगली. सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या देशाचे संविधान अलिखित आहे? अलिखित आहे असं विचारलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम अलिखित संविधान आहे. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका हा जो देश आहे, या देशाचं संविधान कसं आहे? लिखित आहे. कसं आहे? लिखित आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका या देशाचं संविधान सुद्धा लिखित आहे आणि आपल्या भारताचं संविधान कसं आहे? लिखित आहे. ओके. अमेरिका लिखित संविधान, दक्षिण आफ्रिका, भारत लिखित आहे. आपल्याला काय विचारलं? अलिखित. तर युनायटेड किंगडम. पुढील प्रश्न पहा, नामिबिया या देशाचे चलन कोणते? कोणते चलन आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे नामिबियन डॉलर. नामिबिया या देशाचं चलन आहे नामिबियन डॉलर. पुढे पहा, दर 2 वर्षांनी राज्यसभेतील किती सदस्य निवृत्त होतात? दर 2 वर्षांनी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1/3. लक्षात ठेवा, 1/3 सदस्य राज्यसभेतील निवृत्त होतात. किती वर्षांनी? 2 वर्षांनी. ओके. पुढचा प्रश्न पहा, असहकाराचा लढा खालीलपैकी कोणी सुरू केला होता? पर्याय पहा, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, उषा मेहता. लगेच उत्तर यायला पाहिजे महात्मा गांधी. असहकाराचा लढा कोणी सुरू केला होता? महात्मा गांधी यांनी. पुढे पहा, तुंगार टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तुंगार टेकड्या. योग्य उत्तर आहे तुंगार टेकड्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे. तुंगार टेकड्या पालघर जिल्हा. पुढचा प्रश्न पहा, मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? मरियाना गर्ता. पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पॅसिफिक महासागर. मरियाना गर्ता पॅसिफिक महासागरात आहे. पुढचा प्रश्न, खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या वर्षी कांस्य पदक जिंकले होते? कोणत्या वर्षी जिंकलं होतं? योग्य उत्तर आहे 1952. लक्षात ठेवा, खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी येथे कांस्य पदक जिंकलं होतं 1952. पुढचा प्रश्न पहा, पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? पहिले युद्ध, जागतिक महायुद्ध. योग्य उत्तर आहे 1914 ते 1918. 1914 ते 1918 पहिले जागतिक महायुद्ध. पुढील प्रश्न पहा, हापापाचा माल गपापा. हापापाचा माल गपापा या म्हणीचा अर्थ सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लोकांचे लुटलेले पैसे नष्ट होणे. ओके. हापापाचा माल गपापा. ओके. पुढे पहा, लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान कोणते? कोणते आहे? योग्य उत्तर काय असणार आहे? रत्नागिरी. लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान रत्नागिरी. पुढचा प्रश्न पहा, भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या राज्यात राबवली गेली? राज्य विचारलं आहे. लगेच उत्तर यायला पाहिजे पंजाब. भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम पंजाब राज्यात राबवली गेली. पुढे पहा, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
लगेच उत्तर आलं पाहिजे. रवींद्रनाथ टागोर. भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. पुढे पहा, मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते? हा प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. मूलभूत अधिकारांचं जर हनन झालं तर कोणत्या कलमानुसार आपण दाद मागू शकतो? कलम क्रमांक 32. लक्षात ठेवा, कलम 32. पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत? या ठिकाणी योग्य उत्तर आहे आयर्लंड. आयर्लंड. लक्षात ठेवा, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत हे जे काही वैशिष्ट्य आहे हे आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आयर्लंड या देशाकडनं घेतलेलं आहे. मी काल शाळेत गेलो नाही हे वाक्य कोणते आहे? मी काल शाळेत गेलो नाही. नाही आहे, नकार आहे, लगेच उत्तर आहे नकारार्थी. नाही आहे. पुढे पहा, कुक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कुक्षी म्हणजे काय? मॅन. कुक्षी म्हणजे काय? मॅन. विद्यार्थी मित्रांनो, तलवार ज्यामध्ये ठेवतो आपण त्याला कुक्षी म्हणतात. म्हणजेच काय? मॅन. लक्षात ठेवा. पुढे पहा, खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. अग्रज. अग्रज याला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अनुज. अग्रज याला विरुद्धार्थी शब्द आहे अनुज. पुढचा प्रश्न, पाण्यातील कचरा या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा. पाण्यातील कचरा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पाणीवळ. पाण्यातील कचरा, पाणीवळ. पुढे पहा, उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. उरावर धोंडा ठेवणे म्हणजेच काय? अवघड काम करावयास सांगणे. उरावर धोंडा ठेवणे, अवघड काम करावयास सांगणे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? प्रश्न महत्वपूर्ण आहे. रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं? 1949 साल लक्षात ठेवा. 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. पुढचा प्रश्न पहा, पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना देशात खालीलपैकी कोठे आहे? कोणत्या ठिकाणी आहे? तर बुलंदशहर या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पूर्ण केले आहेत. सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.